हे पहा आपण खेकड्या साफ करून झालेले आहे आता. आणि हे जे अंगठे आहे ना, हे आपण या आपला दगडचा खल असतो त्याच्यात ठेचायचा आणि त्याचा एक म्हणजे याच्यातून मांस निघतं ते काढून गाळून घ्यायचं पाणी टाकून आणि परत हे जे पिवळा गीर आहे हे पोरं आता भाजून खातील, त्यांना आवडतं. आणि हे जे आपले हे सांगडे हे याचा आपण मस्त रस्सा करू. आपले अंगठे आणि हे सांगडे यांचा रस्सा करायचा आपण मस्त गरमागरम. चला पहा आपण काय घेतलंय साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे पहा लसूण आहे, खोबरं आहे, एक कांदा आहे तो मी असा चिरून घेतलेला आहे कारण पाट्यावर वाटायचा आहे आपल्याला. आणि कोथिंबीर आहे आणि एवढा अद्रकचा तुकडा आहे. आणि मी आता काय घालते ते पण दाखवते तुम्हाला. आणि खेकड्यांची भाजी कशी करायची ते पण दाखवते. खोबरं, लसूण, अद्रक एकत्र टाकून घ्यायचं. आणि मी आज कांदा नाही भाजलेला आहे का खोबरं नाही भाजलेलं आहे. हे बघ तिखट आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा काळा मसाला आहे. आणि आता आपण हे वाटण करून घ्यायचं. हे खोबरं असतं त्याच्यामुळे थोडंसं ठेचावं लागतं त्याला. हे अंगठे यांना कसं ठेचायचं आणि कसं रश्यात टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि ठेचताना पूर्ण चुरा नाही करायचा आहे, फक्त असं थोडंसं फोडून घ्यायचं आहे. हे पहा म्हणजे याच्यामध्ये रस्सा जाईल. हा रस्सा घुसून जाईल त्याच्यात आपला जो याचा सार असतो ना. हे पहा फक्त असं ठेचलं बरं का. हे पहा दिसतंय ना तुम्हाला. हे पहा आणि बाकीचे जे आहे ना या बी मस्त बारीक त्यांचा जे मध्ये असं मांस असतं ते काढून घ्यायचं. आपण कसं काढायचं ते वाटून काढायचं. मी एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की जसं आपण मिक्सर मध्ये दळलेले आणि मिक्सर मधून काढलं तसं न करता आता मी माझ्या पाटा आणलेला आहे, पाट्यावरच वाटून दाखवते तुम्हाला आणि काढून पण दाखवते रस. हे पहा असा पाटा धुवून घ्यायचा कारण त्याच्यात आपलं हे असतं मांस असतं त्या पायांना, त्यांचे म्हणजे नांगे बोलतात त्यांना, खेकडींचे पायांना नांगे बोलता आपण. जास्त काही हे नाही. आता मी तेल घालते. 3 पडे आहे कारण माझी छोटी पडी त्याच्यामुळे मी 3 घालते. आणि पहा आपण जे नांगे हे केले ना त्याचा हा रस्सा आहे. खाली हे बरबट बसून जातं, फक्त असं करताना टाकायचं आपण. आता तेल तापल्यावर आपण मसाला घालायचा. तेल तापून झालं आता मी मसाला घालते. असा मस्त परतून घ्यायचा.
पूर्ण पाणी आटायला पाहिजे त्याचं. असं मस्त परतवायचं आहे पहा, किती भारी परतून झालेला आहे, पूर्ण असं मोकळं मोकळं झालं. आणि काय करायचं आपण, हे जे अंगठे हे हे पण याच्यातच घालायचे पहा असं, आणि हे पण याच्यातच टाकून द्यायचे पूर्ण असं मस्त. थोडस 2 मिनिटं असंच हे करायचं मसाल्यामध्ये, म्हणजे ते त्याच्यात मसाला बी घुसतो आणि चवीला बी चांगलं लागतं. आता आपले 2 मिनिटं झाले. आता आपला जो मसाल्याचा रस्सा आहे ना, तो पण याच्यातच टाकायचा असा. त्याला बी थोडंसं मस्त असं परतवायचं त्याच्यातच, लगेच पाणी नाही घालायचं. आता थोडस त्याच्यातच हे होऊन जाईल मसाल्यामध्ये. वास खूप मस्त येतोय पण हे पहा, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. फक्त आज 4च खेकड्यांची भाजी, कारण 4च होते बाजारात. असं मस्त हे होऊन जाईल, त्याला तेल येईल आता. मस्त मसाला बी परतून झाला, तेल पण आलं. आणि आता पहा हे आपलं ते नांगे दळून वाटलेले, हे पहा हे असं वाटण केलेलं आहे ना. आता काय करायचं आपण, असं हळूहळू याच्यात टाकायचं, ते तरले नाही जायला पाहिजे बरं का. परत पाणी घालायचं, पाणी टाकायचं परत, हे पहा असं, आणि परत याच्यात घालायचं, असं घालायचं. आता मस्त शिजू द्यायची 10 मिनिटं, लगेच शिजेल ती, त्याला वेळ नाही लागणार. पहा मस्त उकळी आलेली. आता आता आपण काय करायचं, मीठ घालायचं थोडंसं. हे पहा एवढं मीठ घातलं मी, भरपूर आहे, कारण अजून शिजेल ती थोडीशी. आणि थोडी कोथिंबीर पण टाकून देते मस्त पैकी. आता आपली भाजी झाली आणि मस्त तरी पण आली. आता आपण याच्यात काढून घेऊ मस्त भांड्यामध्ये. आणि भाजी गरमागरम झाली, रस्सा मस्त गरमागरम. आणि थंडीच्या दिवसात खूप चांगली असते बरं का खेकडा खाणं. आणि असं एकदम असं घट्ट होऊन जातो, आपण ते टाकतो ना नांग्यांचे रस्सा, त्याच्यामुळे असं मस्त घट्टपणा येतो त्याला. हे पहा, आता आपले खेकड्यांची भाजी झालेली आहे. आणि पहा किती मस्त आहे, हे पहा तुम्ही पाहू शकता. आणि मस्त 2 जण 3 जण आरामाने भात म्हणा, भाकर म्हणा खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं विसरू नका.